नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरते. बऱ्याचदा ब्लाऊजमध्ये काय होतं, शोल्डर उतरण्याची जास्त समस्या येत असते. तर शोल्डर हे का उतरतं आणि केव्हा उतरतं ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले शोल्डर केव्हा उतरतं, तर जास्त करून जेव्हा आपला खूप मोठा गळा असतो ना, त्यावेळेस आपलं शोल्डर हे उतरतं. आणि शोल्डर हे का उतरतं तर जेव्हा आपला गळा खूप मोठा असतो ना, तर आपण काय करतो, शोल्डर हे कमी घेतो. आणि शोल्डर कमी घेतो, त्यातले त्यात गळाची रुंदीसुद्धा खूप कमी घेतो. आणि ही गळा रुंदी कमी घेतल्यामुळे हे ह्या साईडचं शोल्डर कमी होतं. आणि त्याच शोल्डरपासून आपण मुंड्याला ही लाईन आखतो आणि मुंड्याला आकार देतो. मग त्या मुंड्याला काय होतं, शोल्डर कमी घेतल्यामुळं तो मुंड्याचा आकार तिथूनच दिल्यामुळं हा मधला जो कपडा आहे ना, तो खूप सारा कट होतो आणि कमी पडतो. आणि तो कपडा खूप कमी पडल्यामुळं काय होतं, ब्लाऊज आपलं मुंड्याकडे खेचल्या जातं, ओढल्या जातं तिकडच्या साईडला, आणि ते खाली खाली उतरायला लागतं. आणि त्यामुळं शोल्डर उतरतं आणि जे शोल्डरच्या साईडला जिथं मुंड्याजवळ रिंकल्स पडतात ना, ते पण त्यामुळेच पडतात. तर गळारुंदी किती घ्यायची मग, तर गळारुंदी एक फार कमी नाही घ्यायची आहे. आपण काय करतो, खूप मोठा गळा असला ना, तर 1.5 इंच किंवा 2 इंच अंदाजी गळारुंदी घेतो. पण तसं नाही करायचं आहे. गळारुंदी जर आपलं माप जेव्हा आपलं 32, 34, 36 असं माप असेल ना, तर 2.25, 2.5 अशी गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे. जेव्हा आपण पट्टी लावतो तेव्हा 2.25 घ्यायचं, आणि जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा 2.5 इंचाची गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे. जेव्हा खूपच छोटं माप असतं ना, तेव्हा मात्र तुम्ही 1.5 इंच 2 इंच घेतलं तरी चालेल, जसं 28-30चं माप असलं तेव्हा. त्यानंतर जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो ना, तेव्हा आपल्याला असं तिरपं जॉईन करायचं आहे, किंवा मग शोल्डर गळ्याकडून 1.5 इंच डाऊन करायचं आहे. जर डाऊन नाही केलं तर शिलाई मारताना आपल्याला अशी तिरपी शिलाई मारायची आहे. गळ्याकडून थोडं जास्त घ्यायचं आणि मुंड्याकडून आपल्याला थोडं कमी घ्यायचं आहे, आणि तिरपी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. त्यानंतर जेव्हा आपण मुंड्याचा आकार देतो, जेव्हा मुंडा टाकतो ना आपण, तर मुंडा हा आपला कमी नाही झाला पाहिजे. मुंडा जर कमी झाला तर आपलं तिथं टाईट होतं आणि त्यामुळे शोल्डर उतरतं. ते वरती चढत नाही, ब्लाऊज खांद्यावर आपलं ब्लाऊज चढत नाही आणि शोल्डर हे उतरतं. जेव्हा ब्लाऊज आपलं खूप फिटिंगमध्ये असतं ना, तेव्हा आपण फिटिंगच्या जेव्हा शिलाया मारतो ना, इथून शिलाई मारतो ना फिटिंगची, तर त्यावेळेस काय होतं, आपण सरळ शिलाई पाहिजे म्हणून आपण अगदी सरळ शिलाई मारतो. किंवा आपल्या दंडघेर कमी असल्यामुळे आपण तिथून डायरेक्ट खाली कमर घेरापर्यंत शिलाई मारतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, मुंड्याला इथं शिलाई मारल्यामुळे मुंडा हा कमी होऊन जातो आणि टाईट होतो आणि शोल्डर उतरते तिथे. त्याच्यामुळं मुंडा आपल्याला व्यवस्थित प्रॉपर असा मोजून घ्यायचा आहे, आपल्या अंगावर माप घेतानासुद्धा आणि ब्लाऊजवर माप घेतानासुद्धा. आणि आपल्याला थोडंसं ही जी लाईन आपली आखली ना मुंड्याची, तर त्याच्या खाली मुंड्याचा आकार देताना थोडंसं खालून आपल्याला यायचं आहे, असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स. आता टक्सचा काय प्रॉब्लेम आहे, तर टक्स आपल्याला जेव्हा खूप मोठा गळा असतो ना, तर तेव्हा आपल्याला टक्स आहे ना थोडे छोटे घ्यायचे आहे. छोटे म्हणजे रुंदीला, जसे आपण 1 इंचाचे टक्स मारतो ना, तर इथं आपल्याला अर्ध्याच इंचाचे टक्स घ्यायचे आहे. कारण तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण गळा कट करतो तेव्हा आपला गळा एकदम छान असा दिसतो, आणि जेव्हा आपण टक्स मारतो ना, तर तो गळा थोडासा असा फैलला जातो. त्यामुळे टक्स मारताना छोटे टक्स मारायचे आहे. आणि जर ब्लाऊज खूपच कमी मापाचं असेल, तुमचं अपर चेस्ट फुल बस्ट आणि कमरमध्ये जास्त अंतर नसेल, शिलाईमध्ये जास्त फरक पडत नसेल फिटिंगच्या, तर तुम्ही ते टक्स टाकले नाही तरी चालतात. त्यामुळे ते टक्स आपण व्यवस्थित द्यायचे आहे. म्हणजे तुम्ही मोठा गळा जर असेल, खूपच मोठा, तर अगदी छोटे छोटे अंतरावर टक्स मारायचे आहे. त्यानंतर जेव्हा आपण बाही कटिंग करतो ना, तर त्यावेळेस बाहीचं सुद्धा व्यवस्थित माप घ्यायचं आहे. म्हणजे जे मुंड्याचं माप येईल ना, ते मोजूनच आपल्याला बाहीवर मुंड्याचं माप टाकायचं आहे. जर बाही आपली छोटी झाली ना, तर त्याच्याने आपण काय करतो, बाही जर छोटी झाली तर ती खूप ओढून ओढून लावतो, आणि त्याच्यानेही तो प्रॉब्लेम येतो आणि शोल्डर उतरतं. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.